मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण कातर खटावच्या फाटीवरती आलेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे कातर खटाव म्हटलं की एक खटाव तालुक्यातलं किंवा सातारा जिल्ह्यात एक रास्त रितसर मैदान होत असतंय आणि फाटी आपल्या सर्वांना माहिती, तरी पण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फाटी दाखवीन. आणि सलग 2 दिवस बैलगाडी मालकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सलग 2 दिवस पहिल्या दिवशी ओपनचं मैदान आहे दिनांक 2/6/2026 रोजी आणि लगेच 3/6 ला आदतचं मैदान आहे. असं भव्य दिव्य आणि निमित्त आहे राजशिव छत्रपती राज्याभिषेक दिनानिमित्त हे भव्य दिव्य ओपन आणि आदतचं मैदान भरवलेलं आहे. आपल्या बरोबर ग्रामस्थ आलेले आहेत आणि एक काहीतरी वेगळा उद्देश असतो हे मैदान भरवण्यामागं. पैसा कमवणे हा उद्देश नाही, पण वेगळा उद्देश असतो. तो सुद्धा उद्देश आज आपण जाणून घेऊया आणि हे मैदान कसं होईल किंवा काय संपूर्ण आढावा घेऊया. नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल? सर्वात प्रथम सुरुवात करूया आपण. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैदान भरवताय. मैदान भरवण्याचा उद्देश, अनेक मैदान होत असतात, विठ्ठल केसरी असेल किंवा तुमच्या अनेक मैदान भरतात, या मैदानाचा काय उद्देश नक्की? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आतापर्यंत प्रत्येक यात्रेचं मैदान कातर खटावमध्ये एक भरायची परंपरा मी चालू केली आहे. जेवढ्या वस्त्या आहेत किंवा आजूबाजूची गाव आहेत त्या लोकांना आपण स्वतःहून सांगतो बाबा की नियोजन मी करून देतो सगळं, परंतु मैदान घ्या. कारण आपल्या भागातल्या बैलगाडी मालकांना कुठेतरी लांब जाण्यापेक्षा जवळ आपल्याला पळता येतं. कारण शेवटी बैलगाडीचं क्षेत्र म्हटलं की आता सध्या खर्च जास्त आहे. म्हणजे अगदी आता डिझेलची वाढ झाली आहे, सगळ्या भाड्यापासून सगळं बघायचंय. त्यामुळं मैदान घेण्यामागचं कारण खूप वेगळं आहे की इथं 9 फाट्या आहेत आता. म्हणजे परत पहिल्या 10 फाट्या होत्या, परंतु 11 फाट्या होत्या, परंतु लय फाट्या जुळाक होत्या म्हणून आपण त्या फाट्या मोजून 9 तास केली आणि 15 फुटाची फाटी केली होती. पण एक काय होतंय, जुलै महिन्यात जे आपलं विठ्ठल केसरी म्हणजे महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त सगळ्यात मोठं मैदान आपलं कातर खटावचं भरतं. त्या बैलाला म्हणजे त्या मैदानाला आता ते काय सांगण्यासारखं नाहीये की अगदी बकासूर असो, सर्जा असो, अगदी आतापर्यंत मथुर पळाला नाही, पण यावर्षी मी स्वतः राहुलबाईंना फोन करणार आहे, कारण बैल पळायला पाहिजे. तर त्या मैदानासाठी इथं गाड्यांचं काय होतंय, आम्हाला 512 किंवा 520 गाड्या नोंद घ्यायला लागतात आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मैदान कुठं होत नाहीत. तर आपण अगदी मागच्याच यात्रेच्या मैदानाला सुनील मोरे सरकार असतील, सोमनाथ जगदळे असतील, आनंद भाऊ असतील, ह्यांना आपण एक मैदानाचं जागा दाखवल्या. त्या मालकांना विचारल्यानंतर त्या मालकाने सांगितलं की आमच्या क्षेत्रामध्ये 100% मैदान व्हावं, तर त्यांनी आपल्याला परमिशन दिले मैदान घेण्यासाठी. तर मी तर म्हणतो ते मैदान तयार झाल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की ही पेडगावची फाटी नाही. अशा मैदानाचं नियोजन केलंय. अगदी प्रेक्षक कुठल्याही बैलाला डिस्टर्ब करणार नाहीत. बॅरिकेड नसले तरी सुद्धा पब्लिक साईडला थांबू शकत नाही, एवढं डोंगराचं पूर्ण पटांगण आहे समोर. साईडला सगळी जागा मोकळी आहे, पण त्या फाटीला खर्च भरपूर आहे. तरी मला मोरे सरकार पण बोलले होते की पाटील ह्याला खर्च मोठा वाटतोय. मग म्हटलं असू द्या सरकार, माझ्या खिशातले काय गेले तरी चालतील आणि एखादं मैदान घेतो, त्यामध्ये जे पैसे शिल्लक राहतील ते मैदानासाठी, त्या मैदान तयार करण्यासाठी वापरतो, असं मी त्यांना बोलून त्या मैदानाच्या नियोजनासाठी हे आपण मग शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून आपण 2 जूनला ओपनचं मैदान आणि 3 जूनला आदतचं मैदान घेतलंय. नोंदणीसाठी नोंद चालू झाली किंवा कसं काय? कालपासून नोंदणी चालू झाली आहे. तर मी आपल्या भागातील अगदी सगळीकडेच जेवढे बैलगाडी मालक आहेत तेवढ्या सगळ्यांना विनंती करेन की आपण लवकरात लवकर नोंद करावी. हात जोडून नम्रतेची विनंती आहे. आतापर्यंत प्रत्येक मुलाखतीत सांगत आलोय, एखाद्या बैलाचा पायरा झाला असेल, तो बैलगाडी मालक पळणार असेल तर त्यांनी गाडी नोंद करून घ्या. कारण की मी आपल्या निसर्गाची नाळ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या बैलगाडी मालकांना आवाहन करतो की आम्हाला शेवटच्या दिवशी फार म्हणजे अक्षरशः जी नोंदणी करणारे बोर आहेत ते कधी कधी फोन फ्लाईट मोडवर ठेवतात, कारण की शेवटच्या दिवशी फोन येतात. मग गाडी नोंद करायची काय करायची, त्याच्यामध्ये मग ऑनलाईन पेमेंट आलंय का नाही ह्या गोष्टीची अडचण होते. गट हे आदल्या दिवशीच काढणार. आणि ते मैदान तुम्ही सांगितलं ते कुठं आहे किंवा काय? ते मैदान आता जी कातर खटावची पाटी आहे त्याच्याच पुढच्या बाजूला बहिरोबाचा डोंगर म्हणून आमचा आहे, अगदी आमच्या ह्या 12 वाड्यात प्रसिद्ध आहे. त्याच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस ती फाटी तयार होईल त्या फाटीला 100% साजे म्हणजे असं त्या फाटीला नाव शोभेल असं आणि साजेल असं त्या फाटीला नाव देण्यात येणार आहे. आणि ती फाटी असं नाहीये की कोणासाठी नाही, एखादा अगदी दुसरं कुठलं छोटंसं गाव असेल त्यांना मैदान घ्यायचं असेल तरी सुद्धा
एकही रुपये नाही, कुठलं काय नाही, त्यांना ते मैदान आपण अगदी देणार आहे. त्याच्या मागचं कारणच आहे आपल्याला की पावसाळ्यात सुद्धा मैदान व्हावं. जरी अगदी तो आपल्याकडे टिकून राहायला पाहिजे. ना टिकून राहायला पाहिजे आणि थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा ते मैदान म्हणजे होण्यासारखं आहे की अगदी पूर्ण कटनाचं रान आहे आणि थोडं ओराडे असल्यामुळं तिथं ओपनला सुद्धा आपण 900 फूट पल्ला ठेवून मैदान घेऊ शकतो. असं सुंदर मैदान तयार होईल तिथं. महत्वाचं पल्ला किती आहे किंवा मैदानासाठी समालोचन झेंडा पंच कोण असणार आहे? 2 तारखेच्या मैदानासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार आणि विकास सर आहेत कोरेगाव कुमट्याचे. आणि 3 तारखेचं जे आदतचं मैदान आहे त्यासाठी सुनील मोरे सरकार आणि गणेश तांबे हे दोघे आहेत. आणि झेंडा पंच म्हणून दोन्ही दिवस हे सोमनाथ जगदाळे पेडगावकर हे काम बघतील. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैदानाची आता ऑनलाईन नोंद तुम्ही सांगितलं की आदल्या दिवशीच घेणार, 100% आदल्या दिवशीच नोंद पूर्ण होणार. आम्ही असं केलंय की 2 तारखेला जे ओपनचं मैदान आहे त्या मैदानात 3 तारखेच्या आदतच्या गाड्यांची नोंद आपण घेणार आहे मैदानात. म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या मैदानात त्याचे लॉट संध्याकाळीच काढणार. आणि जे 2 तारखेला ओपनचं मैदान आहे त्याची नोंद 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बंद होईल. काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं सांगितलंय की काही करून 10 वाजायच्या आत तुमचे गट निघाले पाहिजेत. तर 9 ला गट काढायला आम्ही सुरुवात करू. जे 8 वाजेपर्यंत 1 तारखेला जे बैलगाडी मालक नोंद करतील 100 गाड्या असू द्या तेवढ्याच पळवल्या जातील. त्यामुळं माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना की गट हे आदल्या दिवशीच निघणार आणि 9 ला गट चालू होतील. एक अर्ध्या तासात गट काढून होतात. 10च्या आत PDF ग्रुपला सगळ्या सोडले जातील. हे आपल्या महाराज केसरी म्हणून जे आपण मैदान घेतलंय त्या मैदानाचा ओपन साठी 1000 फूट पल्ला राहील आणि आदत साठी 850 पल्ला राहील. आणि फाटीमधलं अंतर काय सरकारने सांगितलं त्याप्रमाणे 15 फूट अंतर आहेच. म्हणजे फाटीला ह्या पण भरपूर परिश्रम घेतला आहे. अगदी मळीचं पाणी टाकणं हे ते लय काय काय हे केलंय. पण आपण आतापर्यंत जेवढं काय केलंय ते सगळं बैलगाडी मालकांसाठी केलंय. कारण की प्रत्येक वेळेस मैदानात मला कालही एक फोन आला होता. अगदी त्यांचं नाव बी सांगतो की शिरसवडीचे रायफल बैलाचे मालक जे आहेत त्यांचा गाडगेंचा फोन आला होता, विकास गाडगेंचा, की पाटील मैदान तुमचं खरंच म्हणजे सुंदर आहे किंवा पारदर्शक मैदान होते, परंतु आमची एक इच्छा आहे की पुढे जे मोकळं अंतर आहे म्हणजे 2 किलोमीटर म्हणलं तरी अंतर मोकळं आहे, परंतु पुढच्या एक 500 फुटात थोडे जे पुढे बारके दगड आहेत ते पुढच्या फळीच्या ट्रॅक्टरनं काढावेत. तर त्यांना काल शब्द दिलाय. आज 11 वाजल्यापासून ते दगड काढण्याचे आम्ही नियोजन केलंय. तरी अजून बैलगाडी मालकांची कोणाची काही शंका असेल, कोणाला काय अजून वाटत असेल तर त्यांनी 100% फोन करून कळवा. कारण मैदान हे तुमच्यासाठी भरवतोय. त्यामुळे तुम्हाला बैलगाडी मालकांना जी शंका वाटत असेल की आम्हाला हा बदल हवाय तो बदल कमिटी म्हणून केला जाईल.